तू तिची साईड का घेऊन बोलतो? तू मला का नाही काय बोलत? हा, माझं खरं आहे तुला ते वाटत नाही आणि तू तिची साईड का घेऊन बोलतो बरं? हा, तिथं खरं खोटं करायला गेलती काय? मी गेलते खरं खोटं करायला, मी जाणारच. मी खरं खोटं करायला जाणार. माहिती पण नव्हतं, मी तुझा तो व्हिडिओ बघितला म्हणून मला कळलं. हा, मग मी जाणारच ना. मी दुपारी गेलते, काल दुपारी गेलते तिथं मी खरं खोटं करायला. मी जाणार का तर मागच्या वेळेस तिने लय तमाशा केलता. तिने बघितलं ना मागच्या वेळेस कसं तुझं आणि माझं भांडण लावून दिलं, म्हणून मी खरं खोटं करणार. मी आता शांत बसणार नाही. कळालं? तू तिची साईड का घेतो मग? हा, तू तिची साईड का घेतो? कसली साईड घेतली म्हणजे? काय साईड नाही घेतली, मी तिथे गेलो फक्त बसलेली ती मला बोलत होती. काय बोलत होती ती? बस तेवढंच, बस जास्त काय नाही बोलली. मग तू आता तिची साईड का घेतो? की तू कशाला गेली तिथं, तिला कशाला काय बोलली? हा, तुला काय म्हणायची गरज आहे? मी आहे ना आताच सांगते, मी खरं खोटं करणार. काय छोटं मोठं गोष्ट असले मी तिथं जाणार, मी बोलणार. का तर मागच्या वेळेस आपला संसार खराब होता वाचवलाय. मी म्हणलं चल जाऊ दे, मला इथं लागलं होतं, इथं सगळं सुजलं होतं. तुम्ही मारलेलं हे ते किती तमाशा केलता. 4-5 दिवस घर सोडून गेलतास ना, कसे हाल झालते. तुला कोण खायला आणून देत होतं का? ते खायला तुला आणून देत होतं का? गेलतास ना निघून? गेलतास का नाही? बसलेलो फक्त तिथं. काय बसलं घेतलं नाही तू येस ना. हे बघ सुदेश, मी तुला नीट सांगते. तू काल इथनं गेलास. इथनं तू काल गेलास, तिथं काय बोलला ती तुला काय बोलली मला सांग? काय बोलली? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे? तेवढंच मी तिला बोललो की बाबा कशाला तुम्ही भांडण करता, बहिणी असून असं तसं, बस एवढंच. आणि ती काय बोलली तुला? ती काहीच नाही बोलली मला. ती काहीच नाही बोलली. आणि मग तू मला इथे काय बडबड करायला लागला, का चिडचिड करायला लागला, का मला तू हिसका वासका करायला लागला, का मला तू शिवे पण 1-2 दिलीस तुम्ही? ती मला एवढी बोलली की तिला समजून सांग, कशाला भांडण वगैरे करते. नाही 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 नाही, एवढं ती बोलली असते ना, फक्त ती म्हणली असते ना समजून सांग. ती म्हणली असते ना समजून सांग. तुम्ही तिने मला बोलला असता, तिने बोलले समजून सांग असं तसं म्हणली. तुम्ही सांगितलं नाही, तिने फोन पण केला, तिने बोलवलं हे सुद्धा तुम्ही सांगितलं नाही. आणि तुम्ही हे सुद्धा सांगते ना की ती म्हणजे समजून सांग. कळालं? तू काहीच बोललं नाही, मला सांगितलं नाही. मला सांगितलं तरी असं ना, मला काही नसतं वाटलं. चल म्हणले असं सांगितलं तरी खरं ना तुम्ही. पण तू इथं आलास आणि मला डायरेक्ट बडबड करा. थोडं 2-4 मिनिटं बसल्यास, 5 मिनिटं बसल्यास, नंतर तुझी बडबड, तुझं हावभाव बदलले, तुझं बोलणं बदललं, पद्धत बदलली सगळी तुझी. हा, ती माझ्यावर किती खोटे आरोप घ्यायला लागली. ती म्हणायला लागली मी शक करते. हा, लाज नाही वाटायला पाहिजे तिला? मी काय म्हणले, मी व्हिडिओ पण पोस्ट केली तेव्हा काय म्हणले की तू मला भांडायला लागलास, तू मला शिव्या द्यायला लागलास. तर ती काय म्हणती, तिने खोटे माझ्यावर परत तीच पलटी खाली. ती काय म्हणती मी शक करते. मी तुला म्हणले तसं? मी तुला फक्त काय म्हणले, तू तिथं काय यायला सांग, इथे येऊन मला भांडायला काय लागलास? तू जा तिथं दिवस रात्र बस, मला काय घेणे देणे नाही. तू तिथं जा, तू तिथं जा. तुला काय बोलायचंय ते बोल, काय करायचंय ते कर, मला काही घेणे देणे नाहीये. पण इथं येऊन तू मला का भांडलास? मग तू तिची साईड का घेतोस? हा, बाबा मी कोणाची साईड नाही घेतली ग. दिमाग नको फिरू, आता मी फोडून टाकेन. मग तू मला काल का मला तू इतकं बडबड केलीस? आणि आता पण तुम्ही माझी व्हिडिओ बघितलीस, मी लपून गेले तिथं. मी त्याला काय सांगितलं नाही, मी लपून गेले तिथं. का तर माझं संसाराचं, माझ्या आयुष्याचा हे प्रश्न आहे. का आमचं भांडणाचं तिने जे असेच मी आता ऐकून घेतलं असतं. काल हो गेला तिथं, मी नीट सांगते, काल हो तिथं गेला. तिथं गेल्यानंतर इथं आला तो. आल्यानंतर बडबड गिरबड करायला लागला, शिव्या वगैरे, म्हणजे 1-2 शिवी पण दिली. शिवी तर तसं तो देत नाही, पण काय पण बोलायला लागला तो. मी आत्ता गप्प बसले असते, परत नंतर ती म्हणली असते काय करत नाही, परत तिने बोललं असतं, परत अजून भडकून दिलं असतं. मी तेव्हा पण गप्प बसले असते, परत तिने बोललं असतं, परत भडकून दिलं असतं. मेन गोष्ट ही आहे. काय जण म्हणतात की तू का गेली तिथं भांडण करायला, तर मेन गोष्ट ही आहे की मी आता शांत बसली ना, तर ते अजून भडकून येणार. आमच्या संसाराचा उद्ध्वस्त होणार, आमचा संसार खराब होणार. मी आत्ता त्याच्यावर उत्तर काय दिलं ना, आत्ताच मी काय केलं ना, तरच मग ते शांत होणार. म्हणून मी तिथं गेले खरं खोटं करायला. म्हणून मी तिथं गेले, म्हणून मी ह्याला ना बरोबर हे करते, लाईनीत आणते. मला माहिती आहे तिची चाल. मागच्या वेळेस पण आमचं, माझ्या लेकराला इथं झोपलाय, तो झोपलाय इथं, त्याचं आणि माझं आहे ना सगळं उगच खराब होईन. आमचं दोघांचं नुकसान होईन. तो तर मुलगा आहे, तो कुठं जाईल, तो 10 बायका करन. बायका पण काय असं काय हे नाही आहे की कोणी उठून सुटून लग्न येते करायला, काय येते. पण मी त्यातली एक गोष्ट सांगते,
माझा माझ्या मुलाचंच वाटोळ होईल त्या बाईमुळं. म्हणून मी तुला नीट सांगते सुदेश. हा अगं वायू कर बंद. बंद नाही, मी तिथं गेले ना, मी तिथं कॅमेरा सुरूच ठेवलेला का तर सगळ्यांना कळून दे काय चुकी आणि काय नाही. कळालं ना? नाही तर जा मग तू तिथं जाऊन राहा. जा तिच्याजवळ जा, खा पी राहा. जा जा तिथं राहत बस तू. जा ते बंद कर. ती तुला समजत बसेल. हा बंद कर दे. मागच्या वेळेस तर तुम्ही कमी तमाशा केला दोघांनी मिळून, ते काय कमी झाला का? मागच्या वेळेस किती तिने त्रास दिलता, किती चाळ्या सांगून मला तू मारलं गिरले, ते भांडण गिंडण केले. हा सांग आता तसंच करायचंय का? करायचं असं तर सांग. हा बिचारे बंद कर बरं, मला झोप आलेली आहे. मला मग तू सुदेश मी नीट सांगते, सगळ्यांना काय वाटणार आगावे ही लय बोलती, असं आहे तसं आहे. पण गप्प बसलं ना माणूस तेवढा फायदा उचलते हे मला कळालेलं आहे. म्हणून ना मी आता शांत बसणार नाही सुदेश. हा मी तुला नीट सांगते, वॉर्निंग देते मी तुला. ही लास्ट वॉर्निंग आहे की तू आहे ना तिच्या नादी लागू नको. तू मी म्हणते ना तिथं मामाचा मुलगा आहेस ना तू, ती आताची मुलगी आहे ना, तिथं जा खा पी राहा 2 दिवस, मला काही नाही वाटणार. पण तिचं ऐकून तू मला इथं येऊन शिवाय देऊ नको. कळालं? हा परत आहे ना काय मला आहे ना परत मला तिथं तिचं काय तिचं बोलून इथं येऊन मला परत तू काय बोलला नाही पाहिजे. नाही तर मग सरळ उचल तुझा पसारा गिसारा आणि जा तिच्या इथं तू राहा. ती तुला खायला प्यायला चालून ती म्हणले पण मागच्या वेळेस मला काय खायला प्यायला चारायला काय मला लय जड होणार नाही. तर मग जा तिथं खा पी राहा गी. हा हा परत तू आहे ना तिथं आता मी तर काही बोलत नाही, मला जे करायचं नाही मी ते करणार. हा ले ऐकून घेतलं ना मग असे फायदा उचलते. नवरा पण लय फायदा उचलतो. मग काय फायदा नाही उचलत म्हणजे काल गेलास, काल काय केलंस? हा कॅमेरा समोर तर मी 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 दाखवतोस. हा कॅमेरा बंद केल्यावर मग लपून तर कॅमेरा मी कुठं ठेवत नाही की बघा म्हणून कसं बोलतोय आणि कॅमेरा समोरच दाखवतोय. अगं बाई तू करशील एक दिवस तसं करणार. मी करणार, कॅमेरा लपून ठेवणार मग म्हणन कसं बोलतोय, मग तेव्हा कळन सगळ्यांना. करते बंद कर. हा तर मी तुला नीट सांगते, परत वेळ अशी येऊन डोकं देऊ. काल बघितलं ना किती तमाशा झाला, बघितलं तर असेल ना व्हिडिओ. हा मम्मीला पण लय डेंजर झालतं. म्हणून आहे ना तुझ्या आणि तिच्यामुळे ना उगाच नुकसान नको. अगं माझ्यामुळं काय का? तू मग तिथं कशाला गेलता? कशाला गेलतो म्हणजे अगं मी तिथं आत्याजवळ बसलेली, ती आली मला बोलत होती ती. वा आता पहिलं म्हणले की आत्या आणि बहीण आणि माझे पप्पा बाहेर कुठेतरी गेले चावी घ्यायला गेलास, आणि आता म्हणतो आता तिथं बसलेलो. बघा ह्याच्यावरूनच कळतंय ती काय म्हणली, ते सगळे बाहेर गेले ते चावी घ्यायला आलता. आता काय म्हणतोय आत्ता तिथं बसलेला, काय कमाले. बघितलं आत्ताच्या आत्ता खोटं आणि मला खोटं ठरवतेत. ते चाड्या सांगायलाच बोललेलं. माझ्या मनात काही पापी नाही मन ना मला शेके ना काही नाहीये. चाड्यासाठी मी तिथं जाऊ नको म्हणते. नाही तर आपलं संसार उद्ध्वस्त करायचं असेल तर तिथं बिंदत जाऊन बस. सुदेश मी नीट सांगते ना, नीट ऐकायचं.